मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमधील सर्व प्रश्नांचा तुम्हाला आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल. तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. बायोडिझेल कशापासून बनवतात? बायोडिझेल कशापासून बनवतात? बायोडिझेल खाद्य व बिगर खाद्य तेलबियांपासून बनतात. रेशन कार्डचे एकूण किती प्रकार आहेत? रेशन कार्डचे एकूण किती प्रकार आहेत? रेशन कार्डचे एकूण 4 प्रकार आहेत. कोणता ग्रह लाल रंगाचा आहे? कोणता ग्रह लाल रंगाचा आहे? मंगळ हा ग्रह लाल रंगाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. इंडियन सिव्हिल सर्व्हिस भारतात कोणी सुरू केली होती? इंडियन सिव्हिल सर्व्हिस भारतात कोणी सुरू केली होती? इंडियन सिव्हिल सर्व्हिस भारतात लॉर्ड कॅनिंग याने सुरू केली होती. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना हमीद दलवाई याने केली होती. सामाजिक परिषद कोणी सुरू केली होती? सामाजिक परिषद कोणी सुरू केली होती? सामाजिक परिषद न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केली होती. इंडियन नॅशनल ट्रेड युनियनची स्थापना केव्हा झाली होती? इंडियन नॅशनल ट्रेड युनियनची स्थापना केव्हा झाली होती? इंडियन नॅशनल ट्रेड युनियनची स्थापना 1947 या वर्षी झाली होती. रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती हे असतात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था अस्तित्वात आहे? महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था अस्तित्वात आहे? महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था अस्तित्वात आहे. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य महाराष्ट्र हे आहे. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख राज्यपाल हा असतो. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली होती? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली होती? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना ॲनी बेजंट यांनी केली होती. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणाला म्हटले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणाला म्हटले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे महात्मा फुले यांना म्हटले जाते. कशाला ऊर्जेचे राखीव स्रोत म्हणून ओळखले जाते? कशाला ऊर्जेचे राखीव स्रोत म्हणून ओळखले जाते? मेद याला ऊर्जेचे राखीव स्रोत म्हणून ओळखले जाते. मानव विकास निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते? मानव विकास निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते? मानव विकास निर्देशांक UNDP ही संस्था जाहीर करते. जागतिक ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक ग्राहक दिन 15 मार्च या दिवशी साजरा केला जातो. जगातील सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन कोणत्या देशात घेतले जाते? जगातील सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन कोणत्या देशात घेतले जाते? जगात सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन चीन या देशात घेतले जाते. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? खिलाफत चळवळीचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते. राष्ट्रपतींचा महाभियोग याच्याशी संबंधित कलम कोणते आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग याच्याशी संबंधित कलम कोणते आहे? राष्ट्रपतीचा महाभियोग याच्याशी संबंधित कलम 61 हे आहे. बोकारो झारिया हे कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहेत? बोकारो झारिया हे कोळसा क्षेत्रे कोणत्या राज्यात आहेत? बोकारो झारिया ही कोळसा क्षेत्रे झारखंड या राज्यात आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 या वर्षी जाहीर करण्यात आले होते.
सामाजिक क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? सामाजिक क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? सामाजिक क्रांतीचे जनक असे महात्मा फुले यांना म्हटले जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्वच्या सर्व प्रश्न अतिशय IMP होते. त्यामुळे तुम्ही अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आपला यूट्यूब चॅनल मराठी GK रिव्हिजन याला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या प्रश्नांचा 1001% फायदा होईल मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.